काय बघू, फाइंड सम ऑफ ऑल इंटीजर्स बिटवीन 1 to 100 विच आर डिव्हिजिबल बाय 2 or 3. 2 or 3 है ना, एक तर 2 नी किंवा 3 नी होणारे नंबरचं सम. तर सम येईल बघा की हे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व होतात. आपल्याला सम करायचं आहे, एस लिहितो हा सम. आपल्याला सम लिहायचं आहे 2 + 3, कारण की 2 आणि 3 नी डिवाइड होणार. मग 4 नाही, 4 होतो, मग 5 होतो का नाही, 6 होतो, 7 नाही होत, 8 होतो, 9 होतो. असं करत 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 99 100 बिटवीन 1 to 100 म्हटलं म्हणून 1 आणि 100 येणार नाही हां. बिटवीन म्हणजे 1 to 2 to 99च्या नंबरमध्ये कोणकोणत्या नंबरला 2 आणि 3 नी डिवाइड होते त्यांचा सम. तर आता हा जो सम दिला आहे बेटा, हा कठीण आहे ना करणे. 2 + 3 + 4 + 8 असं मॅन्युअली करणं फार कठीण आहे. 15-20 मिनिट लागेल तुम्हाला करायला, हार्डली 15-20 मिनिट. तर आपण काय करू, यात फोकस करू. 2 4 6. अच्छा, तर यांचं पहिले करू सम. म्हणजे 2 + 4 + 6 म्हणजे इव्हन नंबर जेवढेही आहे, +8 अप टू 98 असे, प्लस 3. मग राहिले 3चा टेबल. तर 3 + 6 + 9 +++ 99 असं होईल. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे, 6 इथेही आला आहे आणि 6 इथेही आला आहे. म्हणजे 2 आणि 3 मिळून ज्या नंबरला डिवाइड होतं म्हणजे 6, तर 6 12 हे सगळे नंबर डबल आले आहेत इथे. कोणी म्हणेल इथे आले आहे, कोणी म्हणेल इथे आले आहे, पण ते एकाच ठिकाणी पाहिजे होते. एक्स्ट्रा झाला ना सम, तर या नंबर एक्स्ट्रा झाला ना, डबल आला ना. तर कोणते नंबर डबल आले तर मायनस करून टाकू. 6 12 96 पर्यंत बहुतेक. हां ठीक आहे, 96 पर्यंत हे नंबर एक्स्ट्रा आलेत, ते सबट्रॅक्ट करून टाकू. मग मी काय केलं, 2 कॉमन काढला, तर हे झालं 1 + 2 + 3 अप टू 49, प्लस 3 कॉमन काढला तर 1 + 2 + 3 अप टू 33, अप टू 33 असा झाला. मायनस 6 कॉमन काढला, जागा ठेवायला पाहिजे होती मी, बरं ठीक आहे. 1 + 2 + 3 अप टू कुठपर्यंत, 6 ने डिवाइड केलं तर 6 × 1 = 6, 6 6 जा 16 इतकं. ठीक आहे, तर याचा सम येतो तुम्हाला. 1 + 2 + 3 याचा सम येतो. काय असतो, n नंबरचा सम काय असतो, 1 to n पर्यंतचा n n+1/2. काय फॉर्म्युला असतो, 1 + 2 + 3 चाललो आपण असं n पर्यंत, तर याचा असतो n n+1/2. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे, हा फॉर्म्युला असतो. तर याच्यानुसार काय होईल, n म्हणजे 49 म्हणजे इंटू 49 × 50, 49 + 1 50/2 असं. आणि हे काय होईल, 3 1 to 33 आहे म्हणजे 33 × 34/2 मायनस 6 × 16, तर 16 × 17/2. बस करून टाकायचं आहे. कॅल्क्युलेशन्स पार्ट तर तुम्हाला येतोच आहे ना. हे 17 राहिले आणि हे 2 3 जा, ते कॅल्क्युलेशन पार्ट करता येईल तुम्हाला, ह्याच्यात काही मोठं डिफिकल्ट नाही आहे. गुड मॉर्निंग सक्षम. ठीक आहे, याचं व्हॅल्यू काढून घ्याल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करू. तर अशा प्रकारे आपण म्हणजे अशी जे ए पी आहे, हाही ए पीच बनला होता, पण हा ए पी नाही आहे, ही एक सिक्वेन्स झाला. सॉरी, हा ए पी नाही आहे, हा सिक्वेन्स आहे. इथे 1चा डिफरन्स आहे, इथे 1चा आहे, तर इथे 2चा आहे, मग 2चा आहे. तर हा सिक्वेन्स होता. सिक्वेन्सला आपण सिक्वेन्स आणि सिरीज
तर सिक्वेन्स आणि सिरीजचा अर्थच मी तुम्हाला समजावला की नाही समजावला, किंवा सरांनी समजावला की नाही समजावला मला माहिती नाही, पण सिक्वेन्स आणि सिरीज हे चॅप्टरचं नाव याच्यासाठी आहे की काही ना काही रूल्स फॉलो करत असेल तर सिक्वेन्स, आणि काहीच रूल फॉलो नाही करत असेल तर सिरीज, ही सिरीज आहे एक. ठीक आहे, तर याचा सम आपण घेतला, काढला. एस एन इज इक्वल टू, हे क्वेश्चन 10th मध्ये यायचा असा क्वेश्चन, पण 12th मध्ये पण येऊ शकतो, जेई मध्ये पण येऊ शकतो. इफ एस एन इज इक्वल टू 5n² प्लस 2n, देन फाइंड TN, A आणि D. फर्स्ट टर्म पण विचारली आहे, कॉमन डिफरन्स पण विचारला आहे, आणि nth टर्म पण विचारली आहे. nth टर्म याच्यात आपल्याला nची व्हॅल्यू माहिती नसल्यामुळे nच्या फॉर्मॅटमध्ये येईल TN, हे लक्षात ठेवायचं. स्टार्ट करूया. तर एस एन दिला आहे, एस एन दिला आहे 5n² प्लस 2n. तर S1 काय होईल, यांच्या जागेवर 1 पुट केला तर 5 × 1² प्लस 2 × 1 म्हणजे झाले 7. पण S1 काय असते, सम ऑफ फर्स्ट नंबर, म्हणजे फर्स्ट नंबरच असतो तो झाला ए, म्हणून ए इज इक्वल टू मिळालं 7. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ए, डी आणि TN काढायचं. बरं, यांच्या जागेवर इथे मी 2 पुट केले, S2 होईल 5 × 2², कारण की यांच्या जागेवर पुट केले म्हणून 2 × 2. याची टोटल येतो 4, 4 5 20, 20 प्लस 4 24 इज इक्वल टू S2 काय असते, सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्मचा. तर फर्स्ट टर्म असते ए आणि दुसरी असते ए प्लस डी. आपला AP काय असते, ए प्लस डी, ए प्लस डी 2D असं असतो ना AP. तर सेकंड टर्म, फर्स्ट आणि सेकंडचा सम किती होईल, 2A प्लस डी. 2A प्लस डी, 2A प्लस डी इज इक्वल टू 24. तर याची व्हॅल्यू किती आहे, 7. 7 व्हॅल्यू पुट केली तर 14 इकडे नेलं तर डीची व्हॅल्यू झाली 10. डी पण मिळाला. याची व्हॅल्यू पुट केली 2A प्लस डी इज इक्वल टू 24. तर याची व्हॅल्यू पुट केली आपण 7. तर 14 प्लस डी इज इक्वल टू 24, तर डी इज इक्वल टू 10. आता विचारला TN. अच्छा, तर फर्स्ट टर्म मिळाली, डी मिळाली, तर आपलं AP काय असेल, AP काय होऊ शकतो इथून, 7, 17, 27, 37 असा आपला AP आहे. तर याच्यात TN कसं काढाल, nth टर्म, ते तर सोपं आहे सर, A प्लस n-1 इंटू डी असते TN, nth टर्म. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू किती आहे, 7 प्लस n-1 इंटू 10. तर हे झालं -10, म्हणजे 10n - 3. 10n - 10 होऊन जाईल ना, तर -10 आणि +7 -3 होऊन जाईल. तर 10n - 3. तर हे ऑप्शन्स राहतील. आपल्याला TN पण मिळाला. तर अशा प्रकारे 1, 2 आणि 3 व्हॅल्यूज काढल्या आपण. फक्त हे SN दिलं आहे याच्यावर. गुड मॉर्निंग खुशी, माधुरी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज काढल्या, बघून घ्या. काहीच कठीण नाही आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. हे असे क्वेश्चन्स येतात आणखी जेईमध्ये. 100चा स्क्वेअर मायनस 99चा स्क्वेअर प्लस 98चा स्क्वेअर. स्टुडंट विचार करतात की याचे स्क्वेअर करायचे का, पॉसिबल आहे का, नाही आहे. मग काय करू सर, काही ना काही लॉजिक खूप क्लिअर असायला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, बेस आपला स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याच्यानंतरच होतं. तर मी काय करतो बघा, मी काय करून राहिलो, हे न्यूमेरिकल सॉल्व करण्याची मेथड काय आहे, याला अशा पेअर तयार केल्या. A² - B² पेअर दिसून राहिली आहे मला. तर ते काय होते, A प्लस बी, A मायनस बी, A प्लस बी, A मायनस बी. तर पेअरमध्ये केलं मी याला,
तर काय होऊन राहिलं याचा सम इज इक्वल टू 100चा स्क्वेअर मायनस 99चा स्क्वेअर असं दिलं आहे ना, प्लस 98चा स्क्वेअर मायनस 97चा स्क्वेअर प्लस 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 2चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. तर मी याला गेलं 100 प्लस 99 एका ब्रॅकेटमध्ये आणि 100 मायनस 99 तर 1 येईल. 98 प्लस 97 एका ब्रॅकेटमध्ये और 98 मायनस 97 1 येईल. असं चाललो आपण करत करत 2 प्लस 1 आणि हे येईल 1. म्हणजेच जर हा 1नी मल्टिप्लाय केलं तर 100 प्लस 99 हे टोटल नाही करायचे, ते टोटल नाही करायचे. 98 प्लस 97 प्लस 96 असं करत 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 आपण 2 प्लस 1. सर हे तर 1 to 100 ॲडिशन आहे. फॉर्म्युला तोच कोणता एन नंबरचा सम काय असतो n प्लस 1/2. आणि याचा 1 to 100चा समचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. किती येतो 5050 टोटल येते, हे लक्षात ठेवायचे. हां, तर काय येईल 1 to 100 आहे ना, तर 100 यांची व्हॅल्यू 101 अपॉन n प्लस 1/2 ते झालं 50 आणि 50नी मल्टिप्लाय केलं तर 5050 एस. अशा प्रकारे आपण सम काढत असतो. क्लिअर? बघून घ्या. हे सॉल्व करण्याची ही मेथड आहे बेटा. ठीक आहे. नेक्स्ट ABC in AP, then prove that BC plus CA plus AB are also in AP. ऑप्शन दिले राहील ABC are AP, then BC CA AB are in AP, GP HP असेच ऑप्शन दिले राहील आणि लास्ट राहील नन ऑफ दीज. ठीक आहे, 4 ऑप्शन्स दिले राहील. एक तर AP मध्ये राहतील बघ हे AB BC प्लस CA प्लस AB, नाहीतर मग GP मध्ये राहतील, नाहीतर HP मध्ये राहतील, असं दिलं राहील. तर तुम्हाला याचं करून बघावं लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. तर तुम्ही आपण ABC पासून स्टार्ट करून याच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण उलटं करतो, कन्सिडर करतो की हे AP मध्ये आहे. जर हे AP मध्ये आहे तर हे पण AP मध्ये जर प्रूव्ह करू शकलो आपण, तर याचा अर्थ की हे जर AP मध्ये आहे तर हे AP मध्ये. आपण स्टार्ट इथून करू. हां, ठीक आहे. तर लेट ऑप्शन चेक करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायला. हे प्रूव्ह दॅट तर येणार नाही तुम्हाला. लेट B प्लस C प्लस A प्लस B आर इन AP मध्ये असं कन्सिडर केलं. आर इन AP. ठीक आहे, AP मध्ये आहे. तर काय करायचं आता इथे, तर APचं एक लक्षात घ्या बेटा. APचे प्रॉपर्टीज आहेत काही अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या. त्या प्रॉपर्टीज काय म्हणतात, जर तुम्ही एखादा नंबर ॲड केला किंवा एखादा नंबर सबट्रॅक्ट केला तरी APला काहीही फरक पडत नाही. एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय केला किंवा एखाद्या नंबरनी डिवाइड केला तरी APला काही फरक पडत नाही. काय प्रॉपर्टी आहे APची, एक फिक्स नंबर, नाहीतर म्हणाल की याच्यात 2 ॲड करतो त्यात 3 ॲड करतो. एखादा फिक्स नंबर तुम्ही त्यात ॲड करा तिन्ही नंबरमधून, तर रिझल्टंट जो मिळेल तो सुद्धा APच असतो. एखादा नंबर सबट्रॅक्ट करा कॉन्स्टंट तरी APला काही फरक पडत नाही, ती AP मध्येच राहते रिझल्टंट. एखाद्या नंबरनी डिवाइड करा, एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करा, जे रिझल्ट मिळेल तो सुद्धा AP मध्येच असतो. ही प्रॉपर्टी आहे APची, असं प्रॉपर्टी आहे. तर मग सर BC मायनस ABC केलं, CA मायनस ABC केलं आणि AB मायनस ABC केलं,
तरी आर इन ए पीच राहील का सर? हो, तरी ए पीच राहील. तुम्ही काय केलं, एक ए प्लस बी प्लस सी हा एक नंबर आहे, हे नंबरच आहेत ना सध्या, तर हा नंबर तुम्ही सबट्रॅक्ट केला तरी रिझल्ट काय मिळेल, ए पीमध्ये. मग याचा बी प्लस सी मायनस ए बी सी जर केलं तर याचा रिझल्ट येऊन राहिला आहे मायनस ए. बघून घ्या, बी प्लस सी मायनस ए मायनस बी मायनस सी, बी आणि सी कॅन्सल होईल, मायनस ए राहील. मायनस ए इथे मिळेल मायनस बी आणि इथे मिळेल मायनस सी, आर इन ए पी. हे सुद्धा कशात राहील, ए पी. आता मी -1नी त्याला डिवाइड करतो तरी क्वांटिटी राहील ए पीमध्येच. तर -1नी डिवाइड केलं तर ए बी सी आर इन ए पी. बट हे गिवन आहे, हे काय गिवन आहे. म्हणजे जर हे असेल तर हे असेल आणि हे असेल तर हे असेल आणि हे असेल तर हे असेल. हेच प्रूव्ड, हेच प्रूव्ड. तुम्ही इथून स्टार्ट करून इथे पोहोचा किंवा इथून स्टार्ट करून इथे पोहोचा, फक्त याचं डिफिकल्ट आहे. तुम्ही रिव्हर्स ऑर्डरनी जर केलं असतं, ए बी सी आर इन ए पी गिवन जे आहे तिथून स्टार्ट केलं असतं, मग त्याला -1नी मल्टिप्लाय केलं असतं, म्हटलं असतं हे ए पीमध्ये आहे, मग त्यात ए बी सी ॲड केलं असतं. ठीक आहे, तर तुम्ही इथपर्यंत पोचले असते, बी प्लस सी सी प्लस ए. पण त्यापेक्षा हे सोपं आहे ना, हे सोपं आहे. ठीक आहे, हे ए पीमध्ये आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट असेच क्वेश्चन्स आहेत 2-4 दिलेले मी. क्वेश्चन दिसतोय पूर्ण तुम्हाला. इफ ए बी सी आर इन ए पी, इफ ए बी सी आर इन ए पी, देन प्रूव्ह दॅट बी प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी प्लस ए होल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आर ऑल्सो इन ए पी. हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण इथून स्टार्ट करू. लेट मगाशी सारखं, लेट बी प्लस सी होल स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी प्लस ए, का असं होतंय रे, मायनस बी स्क्वेअर आणि ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आर इन ए पी. लेट लेट म्हटलंय, लेट म्हटलंय, असं कन्सिडर केलं मी. तर पुन्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला दिसतोय, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस दिस, तर हे होऊन जाईल बी प्लस सी प्लस ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल बी प्लस सी मायनस ए. ठीक आहे, ही एक क्वांटिटी झाली. दुसरी क्वांटिटी येईल सी प्लस ए प्लस बी सी प्लस ए मायनस बी. तिसरी क्वांटिटी येईल ए प्लस बी प्लस सी आणि ए प्लस बी मायनस सी आर इन ए पी, आर इन ए पी. ठीक आहे, तेच लिहिलं आहे, फक्त एक्सपान्शन केलं. आता मी यांना ए बी सीने डिवाइड करतो, तिन्ही क्वांटिटीला. ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सीनी डिवाइड केलं. आता मी लिहित तर नाही इथे, पण त्यांनी डिवाइड केलं तरी ते काय राहील, ए पी ए बी ए पीमध्ये. तर काय राहिलं, बी प्लस सी मायनस ए सी प्लस ए मायनस बी आणि ए प्लस बी मायनस सी आर इन ए पी. हे काय कशात राहील, ए पीमध्ये राहील. आणि मी याच्यात तून ए बी सी सबट्रॅक्ट करतो, बी प्लस सी मायनस ए बी सी, ए प्लस बी प्लस सी, सी प्लस ए मायनस बी मायनस ए प्लस बी प्लस सी आणि ए प्लस बी प्लस मायनस सी मायनस ए प्लस बी प्लस सी आर इन ए पी. कारण की एखादी क्वांटिटी मायनस केली तर काही फरक पडत नाही ए पीला. ठीक आहे, तरी ए पीचंच राहील. आता पाहिलं तर यातलं बी सी कॅन्सल झालं, यातलं काय कॅन्सल झालं, सी ए ब्रॅकेटच्या बाहेर काढल्याबरोबर ए बी कॅन्सल झालं. तर काय राहिलं, -2a -2b -2c आर इन ए पी. ही एवढीच क्वांटिटी राहिली,
इथे ए मायनस ए होता, इथे मायनस ए, इथे मायनस बी, इथे मायनस बी, इथे मायनस सी, मायनस सी. आता -2 डिवाइड केलं तर काय राहील, ए बी सी आर इन ए पी. एखाद्या क्वांटिटीने पुन्हा आपण त्याला डिवाइड केलं तर, पण हे काय होतं गिवन. हे जर गिवन आहे तर हे गिवन आहे, म्हणजे हे पित आहे, हे पित आहे, हे पित आहे तर हे पण, हे पण, हे पण आणि हे सुद्धा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रूव्ह करतो. लक्षात असू द्या मित्रांनो. या गोष्टी कशा सॉल्व करायचं, ऑप्शन शिवाय काहीही ऑप्शन पर्यायच नसते. म्हणजे ऑप्शनला ऑप्शन नसते, ऑप्शनला ऑप्शन नसते. ऑप्शनला तुम्हाला घ्यावं लागेल, त्याला पाहावं लागेल की कोणता ऑप्शन ए पी येऊन राहिला आहे. ठीक आहे, म्हणून आपण रिव्हर्स ऑर्डरनी करून राहिलो आहे. क्लिअर. नेक्स्ट, आत्ता चांगला क्वेश्चन आहे, आणखी अशाच टाईपचा क्वेश्चन आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी देन प्रूव्ह दॅट. म्हणजे आपल्याला डेस्टिनेशन हे आहे, इथून स्टार्ट करू आपण. तर लेट इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर दिला, हे लक्षात ठेवायला. लेट 1/b प्लस सी 1/c प्लस ए 1/a प्लस बी आर इन ए पी. लक्षात ठेवा, 1/b प्लस सी 1/c प्लस ए 1/a प्लस बी आर इन ए पी. हे जर ए पी मध्ये असेल तर डिफरन्स जो असतो, म्हणजे याच्यात डी ॲड केला तर हा मिळतो, याच्यात डी ॲड केला तर हा मिळतो. म्हणजेच 1/c प्लस ए मायनस 1/b प्लस सी इज इक्वल टू 1/a प्लस बी मायनस 1/c प्लस ए. यांचं सबट्रॅक्शन आणि यांचं सबट्रॅक्शन डीज मिळेल, म्हणजे सेम असेल. अच्छा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे आलं बी प्लस सी मायनस सी प्लस ए अपॉन यांचं मल्टिप्लिकेशन बी सी प्लस सी स्क्वेअर आणि ए बी ए सी असेल. ठीक आहे, जे आलं ते आलं. हां, इकडे सी प्लस ए मायनस ए प्लस बी आणि यांचं मल्टिप्लिकेशन ए सी प्लस ए स्क्वेअर बी सी प्लस ए बी असेल. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर इथे कटून राहिला आहे सी, इथे कटून राहिला ए, तर आपल्याला मिळालं काय, बी प्लस ए अपॉन मी असं न करताना, हे चुकलं नाही आहे, मी याला लेंदी केलं. लेंदी करायचं नव्हतं मला, पण लेंदी केलं. आपण हे ब्रॅकेट तसेच्या तसेच ठेवू. का बरं, मला एक आयडिया सुचली. काय सुचलं जर तुम्हाला, काहीच तर नव्हतं, मला एक आयडिया अशी सुचली की हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन राहिला ना, कशाला एक्सटेंड करायचं न कॉम्प्लिकेटेड करायचं, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन राहिला. ठीक आहे, तर वरती राहिलं बी प्लस ए, बी प्लस ए, खाली राहिलं बी प्लस सी इज इक्वल टू, इथे राहिलं बी प्लस सी, नाही सी मायनस बी, सी मायनस बी, सी मायनस बी. बरोबर आहे का, कुठेतरी गडबड झाली का. हां, इथे राहिलं, पहिले बघू, बी मायनस ए राहिलं इथे, आणि इथे काय राहिलं सी मायनस बी, आणि इथे काय राहिलं ए प्लस बी. क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, ए प्लस बी इंटू ए मायनस, आपण बी प्लस ए लिहू ना, 14 बी प्लस ए बी मायनस ए असं होईल. हे बघा, बी मायनस ए आहे तर ए प्लस बी लिहा की बी प्लस ए लिहा, काही फरक नाही पडत. तर बी प्लस ए इकडे आणला इज इक्वल टू सी मायनस बी
सी प्लस बी, हा सी प्लस बी तिकडे गेला. तर हे झालं बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. करेक्ट? हो सर. आणि बी स्क्वेअरला इकडे आणलं तर 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. जर ए 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आलं तर बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बाय 2. हे तर AP मध्ये असलं म्हणजे होते सर. AP मध्ये लक्षात ठेवाल ट्वाईस बी इज इक्वल टू ए प्लस सी. ABC जर AP मध्ये असेल तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर असेल तर ट्वाईस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. हे काय झालं, याच्यावरून मी कन्क्लूड केलं की ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP, आर इन AP. हे कन्क्लूड केलं. ठीक आहे, बघून घ्या. इथून स्टार्ट केलं पण याच्यात तुम्ही असं लिहावं लागेल ना, ही क्वांटिटी मायनस ती क्वांटिटी. ठीक आहे. नेक्स्ट. अच्छा, याच्यात ए स्क्वेअर पी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP, देन प्रूव्ह दॅट दिस आर इन AP. तर आपण स्टार्ट करू. सर हा प्रिव्हियस न्यूमेरिकल सारखा दिसतोय. प्रिव्हियस न्यूमेरिकलमध्ये काय होतं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP, देन प्रूव्ह दॅट 1/b प्लस सी 1/c प्लस ए 1/a प्लस बी आर इन AP. इथे ए न्यूमरेटरमधले ए बी सी जास्तीचे आहेत बस. त्याला जर गायब केलं तर जमून जाईल. पाहू आपण कसं करायचं. तर सी प्लस ए सी अपॉन ए प्लस बी आर इन AP. AP मध्ये इतका मोठा पी AP, हे AP मध्ये मी +1 करतो याच्यात सगळ्यात, तर काही फरक नाही पडत. आर इन AP एखादी क्वांटिटी ॲड केली तर काही फरक नाही पडत. 1 ॲड केला तर हे झालं डिनॉमिनेटर बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी. बी प्लस सीने त्याला मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1/1 ला. तर वरती गेलं बी प्लस सी, खाली आलं बी प्लस सी, डिनॉमिनेटर सेम झालं. इथे झालं ए प्लस बी प्लस सी, इथेही झालं ए प्लस बी प्लस सी बाय सी प्लस ए, इथेही झालं ए प्लस बी प्लस सी बाय ए बाय बी. आर इन AP, आर इन AP. आणि आता ए प्लस बी प्लस सीनी डिवाइड करून टाकतो. तर राहिलं 1/b प्लस सी 1/c प्लस ए आणि 1/a प्लस बी आर इन AP. ठीक. ए प्लस बी प्लस सीनी डिवाइड केलं तिन्ही क्वांटिटीला, ते AP. हे तर सर मगाचंच न्यूमेरिकल झालं. हे गिवन होतं आणि प्रूव्ह करायचं होतं की हे AP मध्ये बस. म्हणजे प्रिव्हियस न्यूमेरिकलला आपण एक्सटेंड केलं. फक्त प्रिव्हियस न्यूमेरिकलला आपण काय केलं, एक्सटेंड केलं. काय केलं, एक्सटेंड केलं. इथपर्यंत सॉल्व केलं की प्रिव्हियस सारखं सॉल्व करायचं मग पुढे. ठीक आहे, क्लिअर. अशा प्रकारचे न्यूमेरिकल येतात, विचारतात. तुम्हाला सांगितलं मी की या वर्षीचा जानेवारीचा JEEचा पेपर तुम्ही डाउनलोड करा. त्यात तुम्हाला मिनिमम 1 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 2 क्वेश्चन्स मिळतील. 30मधून 1 to 2 क्वेश्चन्स मिळणे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. क्वेश्चन फार सोपे होते. यासारखेच क्वेश्चन्स राहतात. हां, आता आपण स्टार्ट करणार आहोत. AP झालं. APचा सब पार्ट आहे अरिथमेटिक मीन.
आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं बी इज इक्वल टू ए प्लस सी, ए बी सी आर इन ए पी, तर बी हा काय असतो अरिथमेटिक मीन असतो. बी काय असतो अरिथमेटिक मीन आणि त्याची व्हॅल्यू असते ए प्लस सी बाय 2. त्याची व्हॅल्यू असते ए प्लस सी बाय 2. ठीक आहे. आता असे अरिथमेटिक मीनचं थोडं मी तुम्हाला सांगूनच देतो. थोडं आपण इथे ना हे करून घेऊ, अरिथमेटिक मीनचं थोडं तुम्हाला सांगावंच लागेल. थोडी थेअरी समजावून सांगावं लागेल. माझ्या डोक्यात जी असेल तेच सांगेल आता मी. ए बी सी आर इन ए पी, सो अरिथमेटिक मीन बी इज इक्वल टू ए प्लस सी बाय 2. अरिथमेटिक मीन काय असते, बी इज इक्वल टू ए प्लस सी बाय 2. ए बी सी डी आर इन ए पी, तर बी अरिथमेटिक मीन असतो अँड डी सुद्धा अरिथमेटिक मीन असतो. बी अरिथमेटिक मीन असतो या दोघांचा, ए प्लस सी बाय 2, आणि सी अरिथमेटिक मीन असतो या दोन नंबरचा. सी काय राहील, बी प्लस डी बाय 2. सी अरिथमेटिक मीन कशाचा राहील, बी म्हणजे प्रिव्हियस आणि नेक्स्ट. अच्छा, असं असतं. टू इन्सर्ट अन अरिथमेटिक मीन, बरेचदा असा क्वेश्चन येतो, अन इन्सर्ट अन अरिथमेटिक मीन बिटवीन ए अँड बी. ए अँड बी मध्ये जर अरिथमेटिक मीन आपण इन्सर्ट केले तर ते येईल A1 A2 अप टू AN आणि शेवटचा नंबर येईल बी. ए आणि बी मध्ये आपण काय केलंय, अन अरिथमेटिक मीन म्हणजे A1 A2 A3. तर A1 काय असतो हे लक्षात ठेवा, A1 असतो तुमचा ए प्लस डी आणि हा नंबर असतो ए प्लस एन डी. 1 आहे तर 1, 1 आहे तर 1, 2 आहे तर 2D येईल. ठीक आहे ना. कन्फ्यूज होतं कारण की आपण आतापर्यंत ए पी पाहत होतो. तुम्हाला जर विचारलं एनेट टर्म काय आहे, एनेट टर्म काय आहे, टी एन काढायची आहे, तर तुम्ही सांगत होते ए प्लस एन मायनस 1. एक कमी करा सर, एक कमी करा, एन मायनस 1. T3 टर्म काढा म्हटलं तर सर ए प्लस 2D, 3 मायनस 1 करा सर. अच्छा, पण एन अरिथमेटिक मीनमध्ये आपण पहिलेच ऑलरेडी एक नंबर येऊन गेलेला असतो, त्याच्यामुळं फर्स्ट टर्मच होऊन जाते ए प्लस डी. काय होतं, ए प्लस डी. तेव्हाच ते सगळेच्या सगळे ए पीमध्ये राहील. ठीक आहे ना. ए प्लस डी आणि एनेट टर्म काय राहते, ए प्लस एन डी, आणि बी काय राहते, ए प्लस एन प्लस 1 इंटू डी. बी काय राहते, ए प्लस एन प्लस 1 बाय डी, एन प्लस 1 इंटू डी. ठीक आहे. तर डी जर काढायचा असला आणि आपल्याला ए आणि बी दिलेले असेल तर आपण कसं करतो, आपल्याला सांगितलं की 20 एनवर डिपेंड करतं. 20 इन्सर्ट करा, 30 इन्सर्ट करा, अरिथमॅटिक मीन कितीही म्हणू शकतात ते. तर आपण काय करतो, बी इज इक्वल टू काय आहे, ए प्लस एन प्लस 1 इंटू डी आहे. तर बी मायनस ए इज इक्वल टू एन प्लस 1 इंटू डी. सो डी इज इक्वल टू बी मायनस ए अपॉन एन प्लस 1. डायरेक्ट दोन नंबर जर दिले आहे आणि किती इन्सर्ट करायचे आहे म्हटलं तर आपण पूर्णच्या पूर्ण नंबर फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करू शकतो आपण, आपल्याला काय काय व्हॅल्यू पाहिजे. मी जर म्हटलं की 3 आणि सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला जर म्हटलं
की 3 to 125 याच्यात 100 अरिथमॅटिक मीन इन्सर्ट करा, तर तुम्ही त्यांचे व्हॅल्यूज काढू शकता का? नाही सर, काढू नाही शकत. काढू शकता. कशा काढू शकता? 3 आणि 120 काय सांगितलं होतं मी, 125 घेऊन घ्या. तर 3 झाला ए, 125 झाला बी, 100 म्हणजे एन, एवढीच तर व्हॅल्यू पाहिजे. 125 मायनस 3 अपॉन 100 प्लस 1 झाला डिफरन्स. डिफरन्स मिळाला तर फर्स्ट नंबर तर तुम्हाला माहितीच आहे 3, त्यात तो डिफरन्स ॲड करा तर A1 मिळेल, आणखी ॲड करा A2 मिळेल, असं करत करत जा. सिम्पल, पूर्णच्या पूर्ण मिळून जाते आपल्याला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवाल. हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे अरिथमॅटिक मीनचा, की डिफरन्स कसा काढतात. एन अरिथमॅटिक मीन जर इन्सर्ट केले ए आणि बीच्या मधात, तर डी इज इक्वल टू बी मायनस ए अपॉन, आणि हे मी प्रूव्ह करून दाखवलं की हा का कसा येतो. तर बीची व्हॅल्यू काय येईल या यानी, कारण की A1 जर ए प्लस डी येऊन राहिला तर AN काय येईल, ए प्लस एन डी, आणि पुढची टर्म आणखी डी ॲड होईल, तर ए प्लस एन प्लस 1 इंटू डी, ह्याच्यावरून आपण करत असतो. बरं, आता आणखी एक फॉर्म्युला पाहू. सम ऑफ एन एम्स. एन एमचा सम करायचा आहे, म्हणजे A1 प्लस A2 AN पर्यंत सम करायचा आहे. कसा कराल सर याचा सम? तर सर सोपं असते. हे काय याच्यात आहे, ए पीतच असतात ना, एम जे असतात एन एम हे ए पीमध्येच असतात. तर आपण काय करू सर, n/2 फर्स्ट टर्म A1 प्लस लास्ट टर्म, करेक्ट. म्हणजे येईल n/2 ए प्लस डी, ए प्लस डी, ए प्लस डी, आणि एन काय येईल, ए प्लस एन डी. तर हे आलं n/2 ए प्लस हा ए घेतला आणि एन डी मधला डी कॉमन काढला, तर ते झालं n प्लस 1 इंटू डी. हे काय झालं, हे काय झालं, A1 ची व्हॅल्यू ए प्लस डी, लास्ट टर्म काय एन ए प्लस एन डी, हे इथे दाखवलं. पण आता मी त्याला मॅन्युप्युलेट करून राहिलो आहे. मॅन्युप्युलेशन पहा, ए राहू दिला आणि या डीला तिकडे घेऊन गेलो, काही फरक पडत नसते सममध्ये. तर ए प्लस एन डी मधला डी कॉमन काढला तर n प्लस 1 इंटू डी होईल, करेक्ट. तुम्ही केअरफुली पहा, हा ए आहे, हा ए आहे, आणि हा काय आहे सर, हा तर बी आहे, ए प्लस एन प्लस 1 इंटू डी. हा बघा सर, म्हणजेच n/2 ए प्लस बी. तुम्हाला आणायचं होतं, ए आणि बी गिव्हनच असतात त्याच्या आधी. सम ऑफ एन एम्स असं जर विचारला आणि 20 तुम्ही इन्सर्ट केले आहे 3 आणि 125 मध्ये, तर काय कराल, 20/2, 3 प्लस 125. किती सोपं. ते फॉर्म्युले असतात. काय फॉर्म्युले आहे लक्षात ठेवायचं, एमचे फॉर्म्युले, डी इज इक्वल टू बी मायनस ए, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट, अपॉन n प्लस 1, आणि n/2 ए प्लस बी. हे दोन फॉर्म्युले, याचे ॲप्लिकेशन्स पाहू आपण. इफ आता फॉर्म्युले जर आपले खूप चांगले झाले असेल तर न्यूमेरिकल भाग किती सिम्पल होऊन जातात आपल्यासाठी. इफ 101 मीन्स आर इन्सर्टेड बिटवीन 1 to 99 देन देअर सम इज. सर बाये हात का खेळ, बाये हात का खेळ. तर डाव्या हाताने लिहित नाही मी आता,
एन इज इक्वल टू किती दिलंय 101, ए इज इक्वल टू किती दिलाय 1, बी इज इक्वल टू किती दिलाय 99. किती सोपं फास्टमध्ये. हां, सम काय असतो सर? सर सम असतो n/2 ए प्लस बी. फॉर्म्युला पाठ आहे सर माझा, फॉर्म्युला पाठ आहे. सम असतो सम ऑफ एन इन्सर्टेड बिटवीन देअर सम. त्यांचा सम विचारला आहे की 101 एम्स आपण इन्सर्ट केले आणि त्याचा सम विचारला आहे. तर सम येऊन राहिला आहे n/2 ए प्लस बी आणि n म्हणजे 101/2 ए प्लस बी 1 प्लस 99. सर 101 × 100/2. तर आम्हाला तर याची व्हॅल्यू तुम्ही पाठच करून सांगितली होती. पाठ नाही करायचं पण लक्षात ठेवायचं. 5050 50 होऊन जाते. 50ने मल्टिप्लाय करा 101ला 5050. ठीक, अशा प्रकारे फास्टमध्ये आपण काढू शकतो. ठीक आहे. गुड मॉर्निंग वैष्णवी. ठीक आहे, क्लिअर बेटा. नेक्स्ट, insert 20 amps between 4 to 67. the value of amps are. आता आपल्याला एम्सच्या व्हॅल्यू विचारल्या म्हणजे A1 A2 A3 A4. तर ते सोपं आहे सर. फॉर्म्युला आमच्या जवळ असला की सगळं होऊन जातं. n इज इक्वल टू दिला आहे सर, n इज इक्वल टू दिला आहे 20, a इज इक्वल टू किती आहे 4, b इज इक्वल टू किती आहे 67. या व्हॅल्यूज तर आपल्याला लिहिता येतात. या जर व्हॅल्यू लिहिता आल्या तर कॉमन डिफरन्स काय असतो? कॉमन डिफरन्स आत्ताच मी सांगितलं b - a अपॉन n+1. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला रन करण्याचा फायदा सांगून राहिलो. b - a अपॉन n+1. b ची व्हॅल्यू किती आहे 67 -4 अपॉन 20 + 1 हे झालं 63 अपॉन 21. आन्सर आलं 3. तर कॉमन डिफरन्स आला 3 आणि माझे A1 A2 अप टू AN काय होऊन जातील? कशा व्हॅल्यूज काढेल मी? 3 कॉमन डिफरन्स आहे. फर्स्ट टर्म ए आहे, ए इज इक्वल टू 4 आहे. तर माझा A1 काय होईल? A1 काय असते? A प्लस डी. A1 काय असते? A प्लस डी. म्हणजे पहिला टर्म येईल 7. 3 ॲड करत चाललो. 10 13 16 चाललो. 3 ॲड करत. हे माझे एम्स आहेत इन्सर्ट केलेले. पण हे कसे मिळाले? फक्त डी काढता आला पाहिजे होता आणि डीचा फॉर्म्युला b - a अपॉन n+1. पण स्टुडंटला लक्षात राहत नाही कारण की ते शिकतात आणि नंतर तो विचार सोडून देतात. म्हणजे रिवाईज नाही करत. काय नाही करत? रिवाईज. कोणतीही गोष्ट रिव्हिजनशिवाय होत नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, P means are inserted between 5 to 41 and अच्छा, यांची व्हॅल्यू किती दिली आहे? आता लिहू पटपट. काय दिलं आहे तर n इज इक्वल टू p दिला आहे. p इन्सर्ट केलं आहे, माहिती नाही किती आहेत तर. आणि a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 41. आणि गिवन काय आहे? आपल्याला p फाइंड आउट करायचं आहे, लक्षात ठेवायला. A3 अपॉन AP - 1 इज इक्वल टू 2/5 दिला आहे. अच्छा जी. A3 काय होत आहे? आपण आपला AP काय असेल? AP 5 आणि D ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती नाही आहे ना. D ची व्हॅल्यू माहिती नाही आहे. D ची व्हॅल्यू काढू शकतो का? नाही काढू शकत आपण. ठीक आहे, तर 5 + D 5 + 2D असं आहे ना. असं चाललो आपण 41 पर्यंत. असं लक्षात ठेवा. हे मी एक रफ स्केच करून ठेवला की असा माझा AP असेल आणि आपण आपल्याला ठीक आहे. तर आपल्याला हे दिलं आहे. अच्छा, A3 काय होईल? A3 हा A1 असते, हा A2 असते, A3 असते. म्हणजे इथे लक्षात ठेवाल की A + 3D येईल. आपण AP मध्ये करतो 2D, थर्ड टर्म. इथे टर्मने विचारली आहे, AM विचारला आहे, थर्ड AM.
तर तो असतो 3D अपॉन एची व्हॅल्यू 5 नंतर पुट करून देऊ आपण. अच्छा सर पी कसा काढू सर? तर P-1 P-1. अच्छा पण आता तुम्हाला इथे थोडंसं विचार करावा लागेल ना. जेईचे क्वेश्चन्स असे असतात, जेईचे क्वेश्चन्स इतके सोपे नसतात. तर तुम्ही असं करत 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 कुठपर्यंत गेले? 5 + PD आणि नंतर 41 लगेच. का बरं सर? त्यांनी म्हटलं की तुम्हीचं एन एम्स जर इन्सर्ट केले तर तो असतो आपला एन ची व्हॅल्यू असते A + N × D. A + N × D. इथे P इन्सर्ट केले तर काय येईल? पीडीचा लॉंग फॉर्म नाही काढायचा, प्रसन्न देशपांडे. ठीक आहे. तर 5 + PD. ठीक आहे. तर 5 + PD. अच्छा आणि जर मला P-1 पाहिजे असेल तर सर तर तो त्याच्या आधीचा येईल 5 + P-1 × D येईल तो आधीचा. अच्छा आणि त्यांनी तेच विचारलंय P-1 म्हणजे हाच असेल का सर तो? हो हाच असेल. म्हणजे तुम्ही काय लिहाल? याला 5 + P-1. ठीक आहे. 5 + P-1 × D आणि इथे पण 5 करून टाकू आपण. इज इक्वल टू 2/5. पण सर कॉमन डिफरन्स पण नाही आहे आपल्याजवळ. 2 अननोन झाले सर, फी आणि हा. कॉमन डिफरन्स नाही आहे, कसं करायचं सर? कॉमन डिफरन्स नाही आहे ना आपल्याकडे. 41 कॉमन डिफरन्स नाही आहे, कसं करायचं बघू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे झालं 25 - 15D इज इक्वल टू 10 प्लस 2 × P-1 × D असं झालं. ठीक आहे. याच्यावरून मिळेल का नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. 3 2/5. तुम्हाला काय वाटते काय करायला पाहिजे आपण? मला काय वाटतं हे असं करून तुम्हाला ॲन्सर नाही मिळणार असं मला वाटून राहिलं, कारण की 2 अननोन आहे आणि थोडं डिफिकल्ट वाटून राहिलं आहे. काही ना काही तर आयडिया करावी लागेल ना. मी एक विचार करून राहिलो की हे 11 आहे, हे 41 आहे. 41 आणि ही टर्म तर ही होऊन जाईल 41 P-1 D आहे. तर याला कसं लिहिता येईल हे विचार करा बरं तुम्ही. 41ला आपण कसं करू शकतो? तुमच्या काही आयडिया आहे तो येत आहे का याची काही आयडिया येत आहे का? तर प्रॉब्लेम असा आहे की पी टर्म शोधणे कठीण आहे आपल्याला. 2 अननोन आले आहे त्याच्यामुळे कठीण आहे. हे असं करून तुम्हाला काहीही हातात लागणार नाही, काही मिळणार नाही. तर आपण याच्यासाठी एक काम करूया. हे आहे 41 तर हे असेल 41 - D, हे असेल 41 - 2D. हो इकडून जर गेलो तर D कमी होईल ना. तर हे येईल 41 - 2D. आता डीची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, म्हणजे एकच अननोन आला आहे आता सर. मग पीचा विचार करू सर. झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 82 - 4D आणि 25 - 15D असं आलं आहे ना. आणि 15Dला इकडे आणलं तर किती झालं? ठीक आहे 82. हां तर याला इकडे आणलं तर 11D झालं. ठीक आहे. आणि हे तिकडे गेलं तर 25 - 82 म्हणजे किती येईल? 82 7
आणि 57 तर डी इज इक्वल टू झालं -57 अपॉन 11. डीची व्हॅल्यू किती झाली? डीची व्हॅल्यू किती झाली? हे एकदा बघू द्या मला. 2D हे तर प्लस होतं ना, गडबड झाली. 15 इकडे आला तर -19D आला तर डी इज इक्वल टू झाला +3. डी इज इक्वल टू झाला +3. डीची व्हॅल्यू मिळाली 3. डीची व्हॅल्यू मिळाली 3. हे -19D होईल हा, लक्षात ठेवाल, कारण की हे प्लस आहे, हे प्लस आहे बेटा. तर 5ने मल्टिप्लाय केल्यावर तर असं मिळालं. डीची व्हॅल्यू 3 मिळाली. तर आता मिळू शकते का? मिळू शकते. पीची व्हॅल्यू मिळू शकते. कशी? पीची व्हॅल्यू कशी काढाल तुम्ही? पीची व्हॅल्यू आहे म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगतो पीची व्हॅल्यू काय येऊन राहिली. तर ही आहे तुमची पीची व्हॅल्यू. म्हणजे पीची व्हॅल्यू, पी टर्म जो आहे तो येऊन राहिला आहे ए पी टर्म काय येईल? के प्लस पी डी इज इक्वल टू किती येईल? 41 - D. 41 - D याची व्हॅल्यू किती आहे? 41 - D म्हणजेच 38 झालं. तर पीची व्हॅल्यू मिळून जाईल. कशी? एची व्हॅल्यू किती आहे? एची व्हॅल्यू आहे 5. हे थोडं कठीण होतं. P × 3 इज इक्वल टू 38. 38 तर 33 झालं. म्हणजे इथे बघा 3P इज इक्वल टू झालं 5 तिकडे नेलं तर 33 आणि P इज इक्वल टू झालं 11. पीची व्हॅल्यू झाली 11. बघून घ्या कसं केलं मी, हे लक्षात घ्या. हा टर्म जी आहे ही काय 41 - D आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो? A + PD. ठीक आहे. तर 31 - D, तर डीची व्हॅल्यू काढली होती मी इथून याच्यावरून 3 पुट केले आणि 5 तिकडे नेले 33/3. अशा प्रकारे आपण काढलं. ठीक आहे. इथे थांबूया बेटा आपण आणि पुढचे न्यूमेरिकल्स उद्याला बघूया. ठीक आहे. चला, थँक्यू बेटा.